या काळामध्ये हवामान बदल हा एक नवीन विषय समोर आलेला आहे, क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो। आणि जगभरात ही समस्या आपल्याला भेडसावते। कुठे अतिवृष्टी होते तर कुठे दुष्काळ, अशी परस्पर विरोधी परिस्थिती निर्माण होते। तर ह्या अशा एकंदर बदलत्या वातावरणाचा सामना करण्यासाठी आणि अवर्षण प्रवण भागांसाठी विभागाचं नेमकं काय नियोजन आहे? कारण काय होतं, अशा परिस्थितीमुळे बऱ्याच वेळा मातीचा कस आणि पोत सुद्धा बिघडतो। अगदी अगदी बरोबर प्रश्न तर आपला आहे। आणि याच निमित्तानं आपल्याला अल्निनोच्याच म्हणा किंवा इतर भागांमध्ये असलेला हा जो काही मुद्दा, याच्या अनुषंगाने आमचं जलयुक्त शिवारची योजना असू दे, आमचं गाळमुक्त धरणची योजना असू दे, किंवा तिसरी जी काही पंतप्रधान कृषी सिंचाई योजना जी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्कीम आहे, त्या स्कीमचा देखील या माध्यमातून आपल्याला प्रत्येक गावातील जमिनीचा पोत आपला आहे तसा कसा कायम ठेवता येईल, जमिनीचं आपल्या जमिनीमध्ये जे काही ऍग्रिकल्चर विभागाचे जे काही इंटरव्हेन्शन्स आहेत ते इंटरव्हेन्शन घेऊन आपल्याला जमिनीचा पोत कसा कायम ठेवता येईल, किंवा पाणी आणि माती आपल्या शेतामध्ये कशी आपल्याला जपून ठेवता येईल, यासाठी पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेमध्ये देखील आम्ही मागच्या या 2.0चा जो आता त्याचा कन्क्लुडिंग पार्ट आहे, आता 3.0 ला पुन्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या लेवलला आम्ही त्यांचं पीपीआर तयार करण्याचं काम हाती घेतलंय। त्याच्यामध्ये पण जवळपास आपलं 2.5 लाख हेक्टर जमीन पुन्हा आपण त्याच्यासाठी आपण उपचाराखाली घेणार आहोत। ह्या ज्या काही सगळ्या योजना आहेत, या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण ह्या दोनच आपण संकल्प आपण या ठिकाणी करतोय की माती आपल्याला जपली पाहिजे, माती राहिली तर आपण राहू, आणि माती राहिली तरच आपली प्रोडक्टिव्हिटी टिकून राहणार आहे। याच मातीने आपल्याला आतापर्यंत जगवलं आहे। मी पण शेतकऱ्यांच्याच कुटुंबातून आलेलं असल्यामुळं आपल्याला प्रत्येकच आपल्याला माहिती आहे की जमिनीची जर का कस आपण टिकवून ठेवला नाही, किंवा माती जर का आपण आपला वरचा जमिनीचा तो जर का आपण टिकवून ठेवला नाही, तर आपल्याला पुढच्या काळामध्ये मधला आता मी एक रिपोर्ट वाचला, त्या रिपोर्टमध्ये त्यांनी लिहिलंय की पुढच्या 50 वर्षानंतर तुम्हाला 50% तुम्हाला जास्त उत्पादकता असलेलं धान्य तुम्हाला पिकवावं लागेल, अदरवाईज तुम्ही जगू शकणार नाही। धान्य जर का उत्पादकता तुम्हाला वाढवायची असेल तर जमिनीचा कस आपल्याला कसा टिकवून ठेवता येईल। आणि यासाठी आम्हाला जे काही तरुण शेतकरी आहेत, जे आता टेक्नोसॅव्ही आहेत, त्यांना यंत्र समजतात, त्यांना तंत्र समजतं, त्यांना टेक्नॉलॉजी समजते, या सर्वांचा त्यांना कसा उपयोग करता येईल ह्यासाठी आम्ही या रीलचा उपयोग त्याच्याकडे करतो की या निमित्तानं तरुणाई जी आहे, तरुणाई आमच्या बांधावर पोहोचेल, आमच्या केलेल्या एखाद्या कोल्हापुरी बंधाऱ्यावर पोहोचेल, त्याच्या संदर्भात समजून घेईल, टेक्नॉलॉजी समजून घेईल, आणि त्याची निगा राखण्यासाठी आपल्याला काय करता येईल त्याच्यामध्ये ते काम करतील। म्हणून या रीलची आम्ही चॅलेंज स्पर्धा आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती। अगदीच प्रत्येक क्षेत्रामध्ये जितेंद्रजी 2047 विकसित भारत घडवण्यासाठी तरुणाईची भूमिका अत्यंत